होत असताना मात्र पंच चेंडू सोपवतात, म्हणजे ज्याच्या हातामध्ये जो महत्वाचा गोलंदाज आहे, ज्याने पहा आतापर्यंत चांगल्या प्रकारची यशस्वी कामगिरी केली, अशा प्रकारचा यशस्वी गोलंदाज यशच्या हातात चेंडू सोपवला गेलाय. समोर पहा मजबूत बांध्याचा अशा प्रकारचा विक्रांत आणि त्याच्या जोडीला येतो म्हणजेच नरेंद्र. फलंदाजांच्या रांगेमध्ये म्हणजे फलंदाजांच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या पंक्तीमध्ये नरेंद्रचं नाव आहे, विक्रांतचं देखील नाव आहे. अशा वेळेला मात्र यांना रोखण्याची जबाबदारी येते, म्हणजेच यशच्या खांद्यावरती. तोच यश मात्र क्षेत्ररक्षण सजवतोय. क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर पहिला चेंडू लागतोय पहिल्या उपांत्य फेरीतला. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर विक्रांत सारख्या ज्याच्यावरती अनेक प्रेक्षकांच्या नजर आहेत आणि कोकण कट्टा मुंडर संघाने मुद्दाम त्याला मागवून घेतले, अशा प्रकारच्या फलंदाजाला एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये हा यश यशस्वी ठरतो. ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेला सांगितलं होतं की आम्ही रणनीती कोणती आखणार, मी आता सांगत नाहीये, ती तुम्हाला मैदानात बघावी लागेल. कृती करून दाखवतोय. एक चांगला चेंडू टाकतोय. त्यानंतर पुढचा चेंडू आहे, मोठा फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतो का ते पाहायचं. क्षेत्ररक्षक झेल खाली जातोय, परंतु ओ हो, तारीफ करावी लागेल. दुसऱ्या चेंडूवरती विक्रांत सारखा एक आक्रमक आणि ज्याच्यावरती पूर्णतः नजर होती अशा प्रकारच्या फलंदाजाला तंबूची दिशा दाखवण्यामध्ये पहिल्या उपांत्य फेरीमध्ये हा यश यशस्वी ठरतोय. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात हा पहिला मोठा धक्का बसतोय, तो म्हणजेच कोकण कट्टा मुंडर संघाला. कोकण कट्टा मुंडर संघाचा पहिला गडी तंबूत परतल्यानंतर नवा फलंदाज कोणता मैदानात येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण स्वर्गीय प्रसाद संसारे स्मृती चषक 2025-26 मधला हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा आपण पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. अतिशय दर्जेदार चेंडू होता, खराब फटका होता, ताकद थोडीशी कमी या ठिकाणी लागली जाते आणि उंची अधिक गाठली गेली, त्यामुळे मात्र क्षेत्ररक्षक तिथपर्यंत गेला आणि साधा सोपा झेल पकडून पहिला गडी तंबूत परतवण्यात हाच यशस्वी ठरलाय, तो म्हणजेच यश. त्यानंतर नवा फलंदाज कोकण कट्टा मुंडर संघाकडून धनंजय येतोय, ज्या धनंजयच्या नावावरती आतापर्यंत एकूण धावा सगळे बेस्ट बॉलर आणि आम्हाला काढून सांग ना राजा, हे बेस्ट बॉलरवर बताव ना कोण कोण आहे रेस में, बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन. या ठिकाणी मात्र एक चांगला अशा प्रकारचा धक्का दिलाय, पहिलाच धक्का. ओहो, अतिशय चांगला चेंडू. धाव घेण्याकरिता मात्र कोणत्याही प्रकारची या ठिकाणी तो संधी देत नाहीये. दरम्यान एक चेंडू पुन्हा निर्धाव टाकला जातोय. पहा, एक गडी बाद 0 अशी धावसंख्या होते. अत्यंत बिकट स्थिती आहे. पहिलं षटक चालू आहे, 5 षटकांचा सामना आहे. अशा वेळेला पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी पहिला सलामीचा फलंदाज तंबूत धाडला होता याच यशने. तोच यश हा चेंडू टाकतोय. त्यानंतर मात्र या यशला आणखी निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण, खरंच कौतुक करावं लागेल. प्रशांत शिरगावकर यांचं कौतुक करावं लागेल. मला वाटतं ती जागा त्यांच्याकरिता लकी आहे. सिली मिडॉनच्या स्थानकावरती चांगल्या प्रकारचा एक झेल टिपला होता आणि तो जर झेल टिपला नसता तर हा संघ या स्पर्धेतल्या उपांत्य फेरीत देखील आला नसता, अशा प्रकारची स्थिती होती. अशा वेळेला तो झेल टिपला होता. अशा प्रकारचे प्रशांतजी यांच्याकडून एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. मला वाटतं प्रशांतजी अनेक वर्षानंतर ते मैदानात आलेत. इन प्रॅक्टिस नसताना देखील एक चांगल्या प्रकारची ते भूमिका बजावताना. ओहो, इथे मात्र चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाचणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला माहित आहे की आयुष्यामध्ये चांगली माणसं वाचणं आणि चांगली पुस्तकं वाचणं खूप कठीण असतं. तसेच क्रिकेटमधला चांगला चेंडू वाचून त्याचा सन्मान करणं देखील खूप कठीण असतं. तसा सन्मान करण्याची गरज होती, परंतु फलंदाज या ठिकाणी थोडासा चकतोय. अर्थातच या ठिकाणी स्ट्राईक एंडचा फलंदाज नरेंद्र.
तांत्रिक बिघाडानंतर आम्ही पुन्हा एकदा आपल्या सेवेकरिता येतोय. पहिले षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त एक गडी बाद 2 धावा. पहिलं यशस्वी अशा प्रकारचं षटक टाकलं गेलंय ते म्हणजेच कोकण फायटर्स या संघाच्या यशकडून. यशने चांगल्या प्रकारे बांधून ठेवले, जखडण्याचं काम केलंय पहिल्या षटकात. अतिशय चांगल्या प्रकारे जखडल्यानंतर मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाकरिता आपण थेट जातोय साईराज दाभोळकर यांच्याकडे. षटक पाहूया दुसरं षटक कोण टाकतो ते आणि कशा प्रकारे टाकतो ते. यश प्रमाणे जर चेंडू टाकला तर मात्र इथे डोकेदुखी ठरणार आहे. पहिल्या षटकांती धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहत आहे फक्त आणि फक्त 2-5 षटकांचा सामना, महत्वपूर्ण निर्णायक सामना. हा नॉकआउटचा सामना असणार आहे. इथून हारल्यानंतर सरळ घरचा रस्ता हा आपल्याला धरावा लागणार आहे, कारण नॉकआउट आहे. सेमीफायनल मोठा चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सुजल दाखल झालाय. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय, पाहायचा आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एका हाताने ढकलल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाईल. एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना असताना थोडंसं सेट होणं गरजेचं आहे आणि तदनंतर एखाद्या खराब चेंडूवरती मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल. अंतिम षटकामागे आपल्याला मोठमोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील. आणि तत्पूर्वी हे शांत संयमी खेळ 2 फलंदाजांकडून करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सुजल राईट हँड ओव्हर द विकेटने मारा. स्लॉट मधला चेंडू देखील आपण पाहताय. फटका सजवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने गाव कॉर्नर रिजनला थोडासा फंबल त्या ठिकाणी यश. नक्कीच हा गेम प्लॅन असतो एखाद्या क्षेत्ररक्षकाचा, कारण थोडंसं मिसफिल्ड दाखवून तदनंतर एक वेगवान चेंडूवरती जाऊन थ्रो केल्यानंतर एखादा फलंदाज धावत करण्याचा हा प्लॅन असू शकतो. आणि त्या प्लॅन मध्ये कोणताही फलंदाज या ठिकाणी फसत नाहीये. एका धावीवरच समाधान मानताय दोन्ही फलंदाज नरेंद्र आणि धनंजय. ही महत्वपूर्ण पार्टनरशिप असणार आहे, ती म्हणजे कोकण कट्टा संघासाठी. तर गोलंदाजी मार्कवर तितक्या ताकदीचा गोलंदाज, छोटा पॅकेट बडा धमाका सुजल आपल्याला पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल. जाहीर क्षेत्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एकच धाव नरेंद्रच्या खात्यामध्ये जोडली जाते. 3 चेंडूंवरती 4 धावा. 75 ची सरासरी ही वैयक्तिक खेळी पाहायला मिळते नरेंद्रची. तर कोकण कट्टा संघाची सांघिक धावसंख्या आतापर्यंत 1.3 षटकाखेरीज 5 धावा. या ठिकाणी सन्माननीय पंकजी बिरजे यांचं आगमन होतंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. हो, आता मात्र खराब चेंडूची पुरेपूर पिटाई केली जाते. सीमारेखा पार नरेंद्र याच्या बॅट मधून निघालाय हा सेमीफायनलचा पहिला षटकार. पोहोचतोय. अतिशय दर्जेदार फटका पाहतोय ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंटच्या रिजनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. वेगवान चेंडूची फेकी केली जाते. थोडासा ओव्हरथ्रो झाल्यानंतर पुन्हा एकदा एका धावीवरच समाधान. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. एका धावीने स्कोर कार्ड आपण पाहताय 12. चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवरती सिंगल, पहिल्या 3 चेंडूंवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतरच्या चेंडूवरती सिंगल. आतापर्यंत 10 धावा खर्च कराव्या लागल्यात. कोकण कट्टा संघ फलंदाजी करत असताना सुजल याच्यावरती चढवलेलं आक्रमण आपण पाहताय ओव्हर द विकेटने. धनंजयसाठी हो लो फुल टॉस होता या ठिकाणी. जर थोडासा किंचित चेंडू आतमध्ये असतं तर नक्कीच या ठिकाणी त्रिफळाचित करण्यामध्ये यश आलं असतं. म्हणजे सुजल याला अतिशय सुरेख षटक हाताळते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 6 ची सरासरी मेंटेन केली जाते म्हणजे कोकण कट्टा संघाकडून.
वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीनं हे तिसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज यश दाखल होतोय. यशस्वीरित्या गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अमृता बिरजे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. उर्दू विकेटने मारा करण्यासाठी सज्ज तिसऱ्या षटकासाठी यश नरेंद्रसाठी. पहिला चेंडू आदळलाय, अप्परकट पाहायला मिळतोय. पाहायचाय चेंडू कितपत जातोय. चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेनं, सीमा रेखा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय चौकार. एसटीजे DJ Chris. थँक्यू डीचे. या ठिकाणी सन्माननीय हुसेनजी साले हे देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख फटका पाहायला मिळतोय नरेंद्र याच्या माध्यमातून. चौकाराच्या सहाय्यानं 16 पर्यंत मजल. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमकता पाहायला मिळाले आणि या दुसऱ्या चेंडूवरती देखील तितक्या ताकदीचा स्ट्रोक पाहायचा. चेंडू चाललाय टन 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 चौकार. स्पर्धेसाठी रोख रक्कम 2000 रुपयाची देणगी प्राप्त होते. तर त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. आणि नक्कीच 3 चेंडूंवरती 3 चौकार खेचण्याची संधी आले पाहायचंय नरेंद्रसाठी. आता मात्र थोडासा गोलंदाज या ठिकाणी भरकटलाय. पंच आमच्या दिशेने वळून एक हात समांतर करतायत. नोचा इशारा या ठिकाणी येतोय आणि हात देखील डोक्यावरती फिरला. येणारा चेंडू फ्री हिट, कोणतंही दडपण नसणार आहे फलंदाजावरती. पाहायचंय या फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतला जाईल का, तो म्हणजे फलंदाज नरेंद्र याच्या माध्यमातून. 9 चेंडू 18 धावा, 200 ची सरासरी आतापर्यंत. चांगला स्ट्राईक रेट म्हणावा लागेल नरेंद्र याचा. सांघिक धावसंख्या पाहायला गेली तर 21. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना फ्री हिटचा चेंडू आहे आणि या चेंडूवरती देखील दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. जाणार का पाहायचा सीमारेखा पार. ओहो हो मिसफील्ड झाले. चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा लकी ड्रॉ माध्यमातून या ठिकाणी पाहायचंय आमदार थाळी, मटन किंग थाळी, लॉलीपॉप कॉम्बो A1, कॉम्बो A2 आणि चिकन तंदुरी अशा विविध प्रकारची प्लेट्स असणार आहेत पाहायचंय. आणि याचा मानकरी ठरतोय तो म्हणजे नरेंद्र. यार ये एंडोथर्मिक क्या है? डॉक्टर पवार आणि त्याचबरोबर गौरवजी वेल्हाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चांगला चेंडू टाकावा लागेल. अतिशय सुरेख चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. फलंदाज मात्र या ठिकाणी थोडासा बीट होतोय. एक चांगल्या चेंडूची सांगता होते. दरम्यान षटक क्रमांक आपण हे 30 पाहतोय. धावसंख्या पाहिली तर 25 धावा. पहिला उपांत्य फेरीचा सामना कोकण कट्टा फायटर्स विरुद्ध कोकण कट्टा विरुद्ध कोकण फायटर्स अशा प्रकारचा सामना पाहतोय. नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर कोकण फायटर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि कोकण कट्टा मुंडर या संघाला फलंदाजीकरिता पाचारण केलंय. आता मात्र चर्चा होते, ही चर्चा जास्त होते. अशी इतकी चर्चा मैदानात होता कामा नये. आपल्याला जी काही व्यूहरचना करायची, आपल्याला चर्चा करायची ती मैदानात न करिता ती आधीच सामना सुरू होण्यापूर्वी ठरवूनच मैदानात येणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवत येतो. 30व्या षटकातला मारा करण्याकरिता आहे तो यश, ज्याने पहा पहिलं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं. 1 गडी बाद केला होता, 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मोठा फटका. चेंडू निश्चितपणे सीमा रेषा पार. चेंडू होता कमकुवत, गाजवतोय हुकमत. पंचांना नाही या षटकार घोषित करण्यामध्ये दुमत. अशा पद्धतीने एक दर्जेदार अशा प्रकारचा एक षटकार येतोय. आपण मात्र या ठिकाणी स्वागत करतोय ते म्हणजे आपल्या परिसरातील प्रसिद्ध प्रतित यश अशा प्रकारचे डॉक्टर माननीय
पवार आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत गौरवजी वेल्लाळ यांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय. त्यानंतर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते ते. समोर आहे तो म्हणजेच नरेंद्र. पुन्हा एकदा तशा प्रकारचा फटका आहे, थेट जातोय सीमा रेषा पार. 30 दिशा, 30 आशा, 30 मनीषा आणि या चेंडूवरती लिहिला गेलाय, कोरला गेलाय, मोर उठवली गेली. ती पुन्हा एकदा षटकाराची. करिता ज्या वेळेला तो स्ट्राईक केला येईल त्यावेळेला, कारण त्याकरिता आपण कॉम्बो अशा प्रकारचा एक वेगळा आपण पारितोषिकाचा भाग देखील पाहिलेला. परंतु हा चेंडू खूपच बाहेर जातोय. पंच हात फैलावत आहेत, जमिनीला हात होत आहे, समांतर धाब येते, अवांतर धाबेने धावसंख्येत भर पडते. निश्चितपणे जर डाव्या किंवा उजव्या यष्टीच्या दरम्यान जर या ठिकाणी गोलंदाजी झाली तर मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करता येईल. ती ओंकारला, तो ओंकार तशा प्रकारची कमाल करणार का? तोच ओंकार 10 ते 12 पालांचा रनअप घेऊन हा चेंडू टाकतोय. चांगला चेंडू आहे, पुढचा चेंडू आहे, त्याला क्रॉस करतोय. बरोबर मिड विकेट पट्ट्यात चेंडू गेल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता मात्र ज्याच्या बॅट मधून सलग या आधीच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते, अशा प्रकारचा हा नरेंद्र आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. तो या ठिकाणी कमाल करणार का? आणि हेमंत एक्झिक्युटिव्ह हॉटेल मधल्या ज्या वेगवेगळ्या थाळी आहेत त्या थाळींपैकी तो या ठिकाणी मानकरी ठरणार का? दुसरं कुपन त्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. अर्थातच त्याकरिता या चेंडूवरती षटकार ठोठावं लागेल. ज्या बॅट मधून सलग 2 षटकार आलीत अशा प्रकारचा फलंदाज स्ट्राईक एंडला पुढे सरसावतोय. आता मात्र त्याची संधी उगते, परंतु चेंडू सीमा रेषेच्या दिशेने जात असताना चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, कौतुकास्पद टाळ्यांचा कडकडाट होतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर या चेंडूवरती मात्र नरेंद्र ही दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करतोय. खर तर कौतुक करावं लागेल ते म्हणजेच सुजलचे. खर तर सुजलने अत्यंत वेगाने या चेंडूवरती आला होता. स्वतः संघ मालक या चेंडूला निश्चितपणे अडवतोय आणि सहजरित्या 2 धावा देखील तो रोखतोय. या 2 धावा रोखल्यानंतर ओंकारचा हा चेंडू मात्र फलंदाजाला समजत नाहीये, थेट त्याच्या शरीर यष्टीवरती आदळलाय. लोअर फुलटॉस चेंडू होता, स्टेप आउट केला होता आणि त्यानंतर चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाहीये. ओंकार मात्र एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. ज्या ओंकारला आपण अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करताना पाहिलं होतं, तोच ओंकार या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. ओंकारचा हा पुढचा चेंडू आहे. 3रं षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांपैकी 3ऱ्या षटकाचा हा पुढचा चेंडू पुढे सरसावलाय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. यष्टीरक्षक मात्र आपल्या चोख कामगिरी बजावतोय. सुखरूप क्रीज मध्ये गेला होता तो म्हणजेच फलंदाज. त्यामुळे मात्र यष्टीची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अपील देखील केली गेली नाही, म्हणजेच दाद देखील मागितली गेली नाही. आणि त्यानंतर मात्र पुन्हा पंच बघा, बरोबर जे मुख्य पंच पाहिले तर मुख्य पंचांच्या भूमिकेत समीर पवार आणि
नॉन स्ट्राईक एंडवरचे पंच कैलासजी पिलडकर आहेत, जे आता आपण स्टंप ठोकताना बघतोय, त्यांना स्क्रीनवरती बघतोय. परंतु ओंकारचं हे षटक पाहिलं ना तर अत्यंत निर्णायक आहे आणि या षटकात मात्र त्याने रोख लावण्याचं काम केलेलं आहे. कारण यशचं या आधीचं षटक पाहिलं तर अत्यंत खराब अशा प्रकारचं षटक होतं, ज्या षटकात अत्यंत जलद गतीने धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र रोख लावण्याचं काम केलेलं आहे. गतिरोधकाप्रमाणे काम करताना आपण या ओंकारला पाहतोय ते चौथ्या षटकात. तोच ओंकार पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूकडून मारा करतोय. सुरेख चेंडू आहे, चांगला फटका आहे. आता मात्र गॅप शोधण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय आणि चेंडू थेट जातोय सीमा रेषा पार. येतोय चौकार, सणसणीत खणखणीत दणदणीत अशा प्रकारचा एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय 45 या धावसंख्येवरती. पट्ट्यात येत आहे खालच्या बाजूला आणि बरोबर बॅटच्या कडेला चेंडू लागून घोषांकित क्षेत्रात गेलाय. तिथून मात्र एकीर धाव येते. 4 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या उपांत्य फेरीमध्ये प्रथम फलंदाजी करताना प्रमोद गांधी आणि नरेश गांधी यांचा कोकण कट्ट्या संघाची धावसंख्या होते एकूण 46 धावा. निश्चितच पुढची 2 षटकं खूप महत्वाची असणार आहेत. पुढचं एक षटक खूप महत्वाचं असणार आहे, कारण या पुढच्या एका षटकात अधिकाधिक धावा जमा करण्याचा मानस असणार आहे तो म्हणजेच कोकण कट्टा या संघाचा. 46 एक गडी बाद 5 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही आपण पाहिलं तर धनंजय मैदानात आहे आणि जोडीला नरेंद्र आहे. या नरेंद्रचा आपण ग्राफ पाहिला तर अतिशय जलद गतीने वरती जाताना आपण बघतोय. अशा प्रकारचा हा नरेंद्र आहे. तोच नरेंद्र मैदानात असताना शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत साईराज दाभोळकर यांचा. धन्यवाद सर. दरम्यान सन्माननीय नितीनजी गांधी सदस्य वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट यांची उपस्थिती लाभली. मी दीपकजी दळे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय श्री नितीनजी गांधी सदस्य वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट. अमोल साईराज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होतो. या ठिकाणी आपण पाहताय रोहित याला वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने हे अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं आणि हाणामारी करण्यासाठी स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकर फलंदाज नरेंद्र, ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय 18 चेंडूंवरती 41 धावा, 227 ची सरासरी. ज्याच्या बॅटमधून धावा निघाल्यात पाहायचंय 19 चेंडूवरती 43 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सांघिक धावसंख्या कोकण कट्टा संघाची 48. वर द विकेटने मारा. या चेंडूवरती दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. धनंजयच्या बॅट मधून निघालाय षटकार.
विनंती असेल आपण स्नेहभोजनासाठी भोजन कक्षाकडे जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. तर पहिली सेमी कॅमेरामॅनला विनंती असेल मेन कॅमेरा आपण या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या दिशेने फिरवायचा आहे. आपण या ठिकाणी सन्मानाच्या दिशेने वळतोय. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय डॉक्टर पवार यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मी आमच्या ग्वागर तालुका वैश्यवाणी समाज सन्माननीय अध्यक्ष प्रशांतजी शिरगावकर आपल्याला विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जाईल. आदरणीय डॉक्टर पवार यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कॅमेरामॅन सन्माननीय अध्यक्ष प्रशांतजी शिरगावकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान केला जाईल सन्माननीय गौरव शेठ वेळाल यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करतोय. पुन्हा एकदा विनंती करतो प्रशांतजी शिरगावकर आपल्या शुभ हस्ते आपण हा पुन्हा एकदा सन्मान करतोय. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ हे सन्मानाचं स्वरूप असेल. खूप खूप धन्यवाद साहेब. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या या लाडक्या प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी आलात. पुन्हा एकदा आपला हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय अवधूतजी वेल्हाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मी शिरगावकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. अवधूतजी वेल्हाळ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यस खूप खूप धन्यवाद. पंच फक्त धावा पोहोचवायचे आहेत आमच्यापर्यंत. 2 धावा. ओके चला कॅमेरामॅन आता आपण ग्राउंड वरती फोकस करायचा आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अशी कप्तानी पारी चौकार येतोय. येस 4 धावा या ठिकाणी नोंदवल्या जातील. एक कप्तानी पारी या ठिकाणी पाहायला मिळते. नरेंद्रच्या बॅट मधून वैयक्तिक खेळी 57 अतिशय दर्जेदार खेळी पाहायला मिळते. 271च्या सरासरीनं ह्या 57 धावा कुठल्या आहेत तर सांघिक धावसंख्या आपण पाहताय 64. अंतिम षटकासाठी गोलंदाज रोहित पाहायला मिळतोय. सुपरहिट गोलंदाज ठरेल का पाहायचा आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा डाऊन द लेग पंच 2 हात समांतर करतायत आमच्या दिशेने वळतायत आणि अवांतर चेंडूची घोषणा केली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून ही धाव देखील नोंद केली जाईल. त्याचप्रमाणे स्कोरर महफूज मुल्लाजी यांच्या माध्यमातून देखील ही अवांतर धावेची नोंद केली जाते. त्याचप्रमाणे सन्माननीय राजेंद्रजी दळी यांचं देखील आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओहो हो काय फटका खेळलाय. इनसाइड आउट कव्हर्सच्या डोक्यावरून सरळ सीमा रेखा पार. व्यासपीठाला सलामी देण्यासाठी चेंडू येतोय. षटकार. दर्जेदार फटकेबाजी. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं पाहायचं. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी धाव घेतली जाते आणि 2 धावा या सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय सुरेख पाहायला मिळते फलंदाजी. पाहायला गेलं तर हाथी घोडे तलवारे पोस्ट तेरी सारी है पर जंजीर में अकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है. भारी पडतोय खेळाडू तो म्हणजे नरेंद्र गांधी आतापर्यंत भारी पडतोय तो म्हणजे कोकण कट्टा संघाकडून. पुन्हा एकदा पुढे सर्कल उडवलाय. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळेल आणि आता मात्र झेल पकडला जातोय. नरेंद्रचा या ठिकाणी खेळ संपतोय परंतु अतिशय सुरेख फटकेबाजी करून तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळेल नरेंद्र.
वैयक्तिक 65 धावांची धुव्वाधार खेळी पाहायला मिळते. नरेंद्रसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे मित्रांनो. अतिशय सुरेख सेमीफायनलच्या सामन्यामध्ये हाय व्होल्टेजच्या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी पाहायला मिळते. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. दरम्यान 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 30 चेंडूवरती 73 धावा उभारल्यात आणि 74 धावांचं आव्हान दिलं गेलंय ते म्हणजे कोकण फायटर संघासमोर पाहायचं आहे. कोकण फायटर संघ कशा प्रकारे या आव्हानाला सामोरं जातोय. जिंकण्यासाठी 74 धावांचा विजय उद्दिष्ट असणार आहे कोकण फायटर संघासमोर. सर्वांना विनंती आहे, भोजन कक्ष सज्ज आहे. भोजनाकरिता सर्वांनी जायचं आहे आणि भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. मित्रहो, वैश्यवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 4 मध्ये दाखल होताना आपण पाहतोय ते म्हणजेच माननीय राजेंद्र दळी हे या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतोय. वैश्यवाडी प्रीमियर लीगचे वैश्यवाडी समाजाचे तालुका अध्यक्ष कॅमेरामन यांना विनंती आहे, कॅमेरामन आपण स्टेजकडे आपला कॅमेरा फिरवायचा आहे. माननीय राजेंद्र दळी यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय. ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अत्यंत मनापासून ऋण व्यक्त करतोय. मंचावरती सन्मान होताना पाहतोय ते म्हणजेच माननीय राजेंद्र दळी. कृपा हेअर टॉनिकचे सर्वेसर्वा. ग्रामीण भागातही कशा प्रकारे आपण व्यवसाय करावा आणि हेअर टॉनिक कशा पद्धतीने आपण संपवावं याचा एक आदर्श म्हणून आम्ही सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने अलोरे हायस्कूल या ठिकाणी आपल्याला निमंत्रित केलं होतं. अशा प्रकारचे माननीय राजेंद्र दळी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दाखल होताना आपण पाहतोय त्या म्हणजेच सर्व या आपल्या समाज भगिनी आहेत, त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. एकूण उद्दिष्ट असणार आहे ते म्हणजेच 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीकरिता मी श्री गणेश कृपा फायटर या संघाला आणि त्याचबरोबर वाघजाई 11 मुंडर संघाला टॉस करिता आमंत्रित करतोय. लवकरात लवकर हे दोन्ही संघ टॉस करता येतील. श्री गणेश कृपा फायटर्स या संघाचे संघ मालक ओंकार संसारे, आर्यन संसारे, तर श्री आई वाघजाई देवी 11 मुंडर संघाचे संघ मालक सागर शिरगावकर आणि आशिष बेलवलकर. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. कोकण कट्टा मुंडर लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. प्लीज आपल्याला विनंती आहे. ओमकार संसारे आणि सागर शिरगावकर, चला नाणेफेकीसाठी यायचंय लगेच. ओमकार आणि सागर. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك कोकण कट्टा मुंडर संघाला विनंती आहे, लवकरात लवकर आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. कोकण कट्टा मुंडर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. आपल्याला अजूनही अनेक सामने खेळवायचे. घड्याळाच्या काट्याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहणार आहोत. या सामन्यानंतरचा श्री गणेश कृपा फायटर विरुद्ध आई वाघजाई देवी 11 मुंडर. दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. प्रथम फलंदाजी करत करत कोकण कट्टा मुंडर या संघाने एकूण 73 धाबा कुठल्यात आणि 74 धाबांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागेल तो म्हणजेच कोकण फायटर या संघाला. पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. क्षेत्ररक्षणाकरिता हळूहळू मैदानात येताना पाहतोय तो म्हणजेच कोकण कट्टा संघ. पहा 5 षटक आहेत आणि 74 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 74 धावांचा पाठलाग करत असताना पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी ही धावांची संपूर्णतः धुरा आपल्या दरम्यान या स्पर्धेला आमचे परम मित्र सदिच्छा भेटीसाठी आले ते रहीमबाई हे उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. मी भाऊ संसारे यांना विनंती करतो की आपण रहीमचं स्वागत करायचंय. जॉन टी रोड्स ज्याला संबोधला जायचा तोच रहीमबाई आमचे परम मित्र. आपल्या या व्हीपीएलला हार्दिक स्वागत असेल. मित्र हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपल्यामध्ये व्यवसाय कसा करावा
असं वाटतं की मोठ्या मोठ्या कंपनी किंवा मोठे मोठे उद्योग हे फक्त मोठ्या शहरात होऊ शकतात, परंतु याला छेद देण्याचं काम ज्यांनी केले अशा प्रकारचे कृपा हेअर टॉनिकचे सर्वेसर्वा माननीय राजेंद्र दळी हे या ठिकाणी आपण व्यासपीठावरती पाहतोय. तर मैदानात जाताना आपण संघ पाहतो तो आहे कोकण कट्टा मुंडर. अर्थातच या संघाचे संघमालक आहेत प्रमोद गांधी आणि नरेश गांधी आहेत. तर कोकण फायटर या संघाचे सलामीचे फलंदाज मैदानात येतील. अर्थातच कोकण फायटर या संघाचे संघमालक प्रशांत शिरगावकर आणि सुजल शिरगावकर लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने आपण फलंदाज पाठवायचे आहेत. पंचांना जलपानाची व्यवस्था करायची, पंचांकरिता जलपानाची व्यवस्था करायची. अंतिमजी जरूर या ठिकाणी मान्यवरांच्या साक्षीनेच आपण हा सामना पाहतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे आणि दुसरा उपांत्य फेरीचा सामना होतोय, थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तो सामना असेल श्री गणेश कृपा फायटर विरुद्ध आई वाघजाई देवी 11 मुंडरचा संघ असेल. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात गेलेले नाहीयेत. कृपया आपण लवकरात लवकर हे सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. तमाम क्रीडा रसिक आणि त्याचबरोबर मान्यवरांच्या साक्षीने त्याचबरोबर tenniscricket.in माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी अमित आदवडे मनापासून स्वागत करतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. 74 धावांचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजेच कोकण फायटर या संघाला. कोकण फायटर संघाचे सलामीचे दोन्ही फलंदाज हळूहळू मैदानात येत आहेत. एका बाजूला असेल रोहित आणि दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजेच यश. यश आणि रोहित ही उकमी जोडी सलामीची मैदानात येताना आपण पाहतोय ती म्हणजेच कोकण फायटर या संघाची. तर कोकण कट्टा हा संघ क्षेत्ररक्षण सजवून त्यांच्या प्रतीक्षेत थांबलेला आपण पाहतोय. जलपानाची व्यवस्था करताना आपण पाहिले ते म्हणजेच माननीय दीपकजी दळी. कारण दीपकजी दळींना आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की कोणतेही काम करण्याकरिता ते कधीही लाजत नाहीत. कारण त्यांच्या वयाकडे पहा आणि त्यांच्याकडे त्यांचा व्यवसाय पहा किंवा त्यांची नोकरी पहा तरी देखील ते कोणतेही काम कमी मानत नाहीत. जिथे कमी तिथे आम्ही अशा भावनेतून सतत मैदानात जात असताना आपण त्यांना पाहिलं होतं. याआधी ज्या वेळेला दुखापत झाली त्यावेळेला देखील प्रथमोपचार पेटीसह ते मैदानात गेले होते. आता पंचांकरिता जलपानाकरिता मैदानात जाताना आपण पाहिलं होतं. परंतु मैदानात दोन्ही फलंदाज दाखल झालेले आहेत. एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला यश अशा प्रकारची जोडी मैदानात आहे. आता मात्र समोर गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज मला वाटतं महेश असावा. जो महेश या ठिकाणी आपण पहिल्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारताना आपण पाहतोय. प्लीज सामना सुरू झाला पाहिजे होता, अजूनही सामना सुरू झालेला नाहीये. कृपया लवकरात लवकर आपण सामना सुरू करून घ्यायचा प्लीज. महेश मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. पहिलं षटक टाकतोय. 74 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील परिवर्तन केले गेले. यश मात्र आता मैदानात आलाय. ज्या यशने या ठिकाणी पहा आपल्या संघाला आतापर्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी करत करत या स्पर्धेतल्या उपांत्य फेरीपर्यंत दाखल केलंय. अशा प्रकारचा हाच यश स्ट्राईक एंडला आहे. तर नॉट स्ट्राईक एंडला रोहित आणि या दोघांनाही रोखण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय कोकण कट्टा संघाचा सलामीचा गोलंदाज अर्थातच महेश आहे. ज्याची शरीर यष्टी पाहिली तर किरकोळ शरीर यष्टी आहे. उंच खुरा अशा प्रकारचा हा गोलंदाज आहे जो आपल्या हातात आत्मविश्वासाने चेंडू घेतोय. त्याच्यावरती विश्वास टाकला गेला होता. तो कर्णधाराकडून त्या विश्वासास तो पात्र ठरतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे. या षटकातला पहिला चेंडू अतिशय खराब मारा. पहिला चेंडू खराब टाकला जातोय. संघाची धावसंख्या होते ती 1 ने संघाचं खातं उघडलं गेलंय. अर्थातच महेशला मात्र या ठिकाणी अचूक टप्पा ठेवावा लागेल. नियंत्रण देखील ठेवावं लागणार आहे. अतिशय चांगला चेंडू, चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यात शर्यत लागते परंतु चेंडू अडवला गेलाय का ते पाहायचं. चेंडू अडवला जात नाहीये. चेंडू सीमा पार होतोय. येतोय चौकार. या चेंडूवरती मात्र चौकार आल्यानंतर यश मात्र आत्मविश्वासाने खेळणार यात काही शंका नाहीये. कामगिरी आणि हे मान्यवर देखील पाहिजे तेवढी तुला बक्षिसं देतील परंतु तुला कामगिरी चांगली करावी लागेल.
समाजाचं मान, समाजाची मान उंचावेल अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. यशाला गवसणी घालावी लागेल. आता मात्र या ठिकाणी एक चांगला चेंडू टाकला जातो. यशला मात्र या ठिकाणी फसवलं गेलं. एक चेंडू निर्धाव टाकला गेलाय. एक चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आत्मविश्वासानं पुन्हा एकदा महेश आपल्या बॉलिंग मार्कवरती येतोय. 10-12 पावलांपेक्षा अधिक पावलांचा नदप घेऊन समोर मात्र यशला तो रोखण्याकरिता सज्ज होतोय. फुटटॉप चेंडू आहे. चेंडूवरती प्रहार करतोय. पॉवर प्लेचा फायदा घेतलाय. चेंडू थेट जाणार, सीमा रेषा पार होणार, कारण चेंडू होता कमकुवत. त्याच्यावरती यश गाजवतोय हुकमत. पंचांना चौकार. नऊ धावा. पुन्हा मोठा फटका आहे. जबरदस्त अशा प्रकारचा फटका आहे. आर पार जबरदस्त येतोय या ठिकाणी हा गगनचुंबी षटकार. षटकाराच्या मदतीने मात्र तो आत्मविश्वासानं सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय, जर खराब चेंडू टाकला तर त्याचा मी समाचार घेण्याकरिता सज्ज आहे. आणि तशाच प्रकारची फलंदाजी. हॅलो, आणि फिक्स यायचं आहे. त्यानंतर मात्र पहा, वेगळ्या प्रकारचा फटका खेळायचा होता. फाईन लेगच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क येत नाहीये. थोडासा फसवणारा चेंडू टाकलाय तो म्हणजेच महेशने पहिल्या षटकात. आणि दरम्यान या ठिकाणी पाहूया पंचांकडून कोणता इशारा येतो ते. आणि वाईडचा इशारा येतोय. अर्थातच हा चेंडू खूपच बाहेर गेला होता. एकूण या चेंडूवरती दुहेरी धाव, अर्थातच धावून काढलेली एक धाव आणि वाईडची म्हणजे स्वेच्छा स्वरूपातली एक धाव, अशा एकूण 2 धावा होत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 17. अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक आहेत. ओहो, इथे मात्र पहा, थोडासा त्याच्या डोळ्यांपासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आंखों से दूर रखने की कोशिश की थी असं हिंदीमध्ये म्हणतात. अशा प्रकारचा चेंडू होता. त्या चेंडूवरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज महेश सज्ज होतोय. या षटकातला पुढचा चेंडू चांगला चेंडू आहे. चेंडूवरती तितक्यात चांगल्या प्रकारचा प्रहार करतोय, वार करतोय आणि या चेंडूला थेट भिरकावून देतोय सीमा रेषे पलीकडे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या अशाच प्रकारचं आणखीन एखाद दुसरं षटक आलं तर मात्र या कोकण फायटर संघाला विजयाच्या दिशेने जाण्याकरिता जो मार्ग आहे तो सुकर होऊ शकतो. परंतु पहिलं षटक अत्यंत महागडं आणि लांबडं षटक टाकलं होतं ते महेशने. या षटकात एकूण 23 धावा खर्च केल्यात. ज्या वेळेला खराब चेंडू आला, बरोबर पायाच्या दरम्यान आलेला चेंडू होता, त्याला देखील त्याने भिरकावून दिलं होतं. हाफ पिच चेंडू होता, स्लोअर चेंडू होता, जो अंतिम चेंडू होता त्या अंतिम चेंडूवरती देखील यश एक मोठा उत्तुंग अशा प्रकारचा षटकार ठोठावतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 74 धावांचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या होती ती 23. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्क होती नरेंद्र आहे, ज्याच्या नावावरती आतापर्यंत 5 विकेट आहेत आणि टॉपला हा गोलंदाज आहे. अशा प्रकारचा गोलंदाज. आता मात्र तो खूपच खराब मारा करतोय. जमिनीवरती चेंडू आपटण्याचा प्रयत्न करतोय. पंच त्याला दंडक देत आहेत आणि त्यानंतर मात्र ही अतिरिक्त धाव, याच अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा नरेंद्र आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. नरेंद्रने आतापर्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. आतापर्यंत जे 3 सामने खेळले त्या 3 सामन्यांमध्ये एकूण 5 मोहरे टिपलेत. अर्थातच 5 गडी बाद करणारा हा खेळाडू मात्र पहिला चेंडू खराब टाकतोय दुसऱ्या षटकातला. त्यानंतर
पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र म्हणतो अशा प्रकारचं हे ब्रह्मास्त्राचा वापर करतोय, यॉर्करचा वापर करतोय. फलंदाज रोहित मात्र त्याला चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर देतोय, त्याचा सन्मान करतोय आणि या चेंडूवरती मात्र तो 1 धाव प्राप्त करतोय. याच एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 25. 2025 संपले. 2026च्या प्रारंभाला 26 जानेवारीच्या दिवशी आज आपण हा पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. 26 जानेवारी रोजी काय झालं तर आपल्याला संविधानाने वेगवेगळे अधिकार दिले, प्रजासत्ताकाचा आपण स्वीकार केला. पुढचा चेंडू दर्जेदार चेंडू, अप्रतिम चेंडू आहे. फलंदाज पूर्णतः बीट होतोय, पंचांकडे दाद मागितली जाते, प्रतिसाद दिला जात नाहीये. पुन्हा एकदा मात्र दोन्ही पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु दबावाला झुगारून दिले जाते, कारण हे दोन्ही पंच तटस्थ अशा प्रकारचे पंच. गुहागर तालुका टेनिस असोसिएशनला हे अधिकृत पंच म्हणून ज्यांची नोंदणी केली जाते आणि ज्यांना आपण अखंड महाराष्ट्रात पाहतो अंपायरिंग करताना, पंचांची भूमिका पार पाडताना, अशा प्रकारचे हे दोन्ही पंच. परंतु यानंतरचा पुढचा चेंडू नरेंद्रचा रोहित करिता आता मात्र खूपच बाहेर मारा करतोय. ऑफस्टिकच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला मात्र दंडक दिला गेला. अर्थातच स्वैर चेंडू, आधीचा चेंडू मात्र अत्यंत सुरेख चेंडू होता. चलत गतीने जाणाऱ्या चेंडूवरती छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू थोडासा या ठिकाणी आता बाहेर गेला आणि त्यानंतर या चेंडूला निश्चितच स्वैरची खूण केली गेली. तदनंतर मात्र पुन्हा एकदा नरेंद्र आपल्या गोलंदाजी मार्गवरती. पुढचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, बॅटला साठून गेलेला चेंडू यष्टी रक्षकाच्या बरोबर डाव्या बाजूकडून घोषांकित क्षेत्रात गेल्यानंतर एकेरी धाव रोहितच्या खात्यात जाते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27 धावा आतापर्यंत या ठिकाणी जमा केल्यात. आपण जे आपले इतर सर्व खेळाडू आहेत त्यांनी लाईनमनचा ताबा घ्यायचा आहे. मी मगाशी गावदेवीचं नाव घेतलं आणि गावदेवीचा संघमालक स्वतः सुमित शिरगावकर आपण पाहता लेग साईडला बाउंड्री लाईनवरती उभा आहे. सुमितसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन देत. ओहो, चांगला चेंडू आहे, चांगला फटका, गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. चेंडू सीमा रेषा पार येतोय, चौकार. धारदार अशा प्रकारची फलंदाजी होते. 74 धावांचा पाठलाग करत असताना ज्या प्रकारची फलंदाजी आवश्यक आहे तशा प्रकारची फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून होताना आपण पाहतोय. एक चांगला फटका. एकतीस धावा, चांगला चेंडू खोदून काढलाय, खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याकरिता निश्चितपणे प्रयत्न केला जाणार, कारण ज्या वेळेला गचाळ क्षेत्ररक्षण होतं त्या वेळेला मात्र त्याचं प्रत्यंतर 2 धावांमध्ये होताना आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. तशाच प्रकारचा प्रयत्न या रोहितकडून केला गेला. रोहित मात्र यश प्रमाणे आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकात जलद गतीने धावा रचल्या होत्या, दुसऱ्या षटकात देखील तसा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तोच नरेंद्र आता मात्र या चेंडूवरती पाहूया किती धावा खर्च करतो ते, कारण क्षेत्ररक्षक जलद गतीने चेंडूवरती येईपर्यंत यश आणि रोहित या 2 धावा पूर्ण करताना आपण पाहतोय. दरम्यान षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 74 धावांचा पाठलाग करताना 35 अशी धावसंख्या होते. अजूनही विजयाकरिता 39 धावांची गरज आहे. 18 चेंडू 39 धावांची गरज, 18 गेंदे 39 रनची जरूरत आहे. 18 चेंडू 39 धावांची गरज असताना मात्र मैदानात चर्चा होते यश आणि रोहित, त्याच्या जोडीला आपण कोकण कट्टाचे काही क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी जलपान करताना आपण बघतोय. एक चांगल्या प्रकारची रणनीती आहे, ही मैत्रीपूर्ण लढत आहे. परंतु पहिला उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतोय. जो सामना होतोय कोकण कट्टा मुंडर विरुद्ध कोकण फायटर अशा प्रकारचा सामना आहे. कोकण कट्टा या संघाचे संघमालक आहेत प्रमोद गांधी आणि नरेश गांधी, तर कोकण फायटर्स या संघाचे संघमालक प्रशांतजी शिरगावकर आणि सुजलजी शिरगावकर. आता मात्र पाहूया या सामन्यात जो विजयी ठरेल तो थेट जाईल या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धनंजय, ज्या धनंजयच्या नावावरती 5 मोहरे टिपल्याचा विक्रम आहे. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, थेट जाणार. आता मात्र चेंडू थेट आकाशाला गवसणी घालतोय, सीमा रेखा पार येतोय षटकार.
यशच्या बॅटमधून खतरनाक अशा प्रकारचा एक षटकार येतोय, जबरदस्त अशा प्रकारची तो फलंदाजी करतोय. मला वाटतं यश आग ओकतोय, आग ओकल्याप्रमाणे या ठिकाणी फलंदाजी तो करताना आपण बघतोय. ज्याच्या बॅटमधून जलद गतीने धावा या ठिकाणी रचण्याचा पराक्रम केला जातोय. कारण त्याला माहिती आहे की 74 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 74 धावांचा पाठलाग करत असताना जलद गतीने धावा रचणं खूप गरजेचं आहे. दबाव झुगारतोय असं म्हटलं जातं, किसी के दबाव में किसी के स्वभाव में और अपने नैसर्गिक स्वभाव से खेळने की जरूरत आहे. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या आपला खेळ मैदानात उभारताना पाहतोय, आपल्या खेळाला बहर आणताना तो पाहतोय, आपली धावसंख्या देखील तो वाढवताना पाहतोय. एकूण धावसंख्या 41 धावा. पुन्हा एकदा या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पहा जलद गतीने त्याच्या शरीरी यष्टीवरती आदळलाय, बॅटला देखील लागलेला आहे आणि दरम्यान या ठिकाणी ही एकेरी धाव प्राप्त होते. खरं तर हा चेंडू पाहिला तर फार उंची घेत नाहीये, टप्पा पडला आणि त्यानंतर थेट याच यशच्या शरीर यष्टी आणि त्याचबरोबर बॅटला देखील लागलेला आपण पाहतोय आणि त्यानंतर ही एकेरी धाव देखील प्राप्त होते. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो, तो म्हणजेच धनंजय मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. चांगला चेंडू आहे, खरंच कौतुकास्पद धनंजय दळी यांच्याकडून ही गोलंदाजी केली गेली. यावेळेला धनंजय विखारे या ठिकाणी ही गोलंदाजी करताना धनंजय विखारे यांच्या पाठीशी कोण कोण आहेत तर त्यांचे वडील थेट मंचावरती आहेत. त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे ज्या जानवळे गावच्या सरपंच आहेत त्या देखील या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांची भगिनी देखील या ठिकाणी या सामन्याचा आस्वाद घेताना आपण पाहतोय. चांगला चेंडू, बॅट शेक करा बहुधा, फलंदाज बाद, रोहित या ठिकाणी बाद होतोय. धनंजयने मात्र पहिला गडी तंबूत परतवण्याची कमाल करून दाखवली आहे. फलंदाज होतोय बाद. ऐकूया डीजेचा नाद. डीजे कमॉन. होता, बॅटची कडा घेतोय आणि तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. एकूण धावसंख्या पाहिली तर 42 धावा, 72 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3 आहे. एकूण 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांचा सामना असताना मात्र एकूण किती बॉल किती पाहिजे दादा रे? 14 चेंडू 32 धावांची गरज. धनंजय मात्र या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. नवा फलंदाज मैदानात सुजल स्वतः कर्णधार आहे. चांगला चेंडू आहे, चांगला फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. लॉंग ऑन आणि मिडविकेट पट्ट्यातील म्हणजेच काऊ कॉर्नरच्या पट्ट्यातील हा क्षेत्ररक्षक या ठिकाणी आल्यानंतर दुहेरी धाव निश्चितपणे खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 43 धावा. नवीन फलंदाज सुजल मैदानात आलाय. आता मात्र जबाबदारी आहे ती सुजलच्याच खांद्यावरती. धनंजय मात्र पुढचा चेंडू टाकतोय. संयमी गोलंदाजी आहे, मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या वरून जातो की हातात येतो ते देखील पाहणं गरजेचं आहे. चेंडू टप्पा पडलाय आणि सीमारेषा पार झालाय. सुजलने मात्र कोणत्याही प्रकारचा विचार केला नाहीये, कारण त्याला माहित आहे की कमी चेंडू आहेत, जास्त धावांची गरज आहे. अशा वेळेला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे, धोका स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आणि हा चेंडू माफ करा, यशच्या बॅट मधून एक मोठा फटका येतोय आणि या मोठ्या फटक्यानंतर दरम्यान धावसंख्या होती ती 47. षटक क्रमांक हे 3 देखील या ठिकाणी संपतंय. धन्यवाद. अजून ज्यांनी कोणी जेवणाचा आस्वाद घेतला नसेल त्यांना विनंती की आपण भोजन कक्षाकडे जायचं आहे आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. पुढील 15 मिनिटांनंतर जेवण बंद होणार आहे, याची नोंद घ्यावी सर. बारा चेंडू आणि 27 धावा. 12 चेंडू आणि 27 धावा असं हे समीकरण आहे अमित सर. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. एक चांगल्या प्रकारचा आपण सामना पाहणार आहोत. 12-27 गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज हा चेंडू टाकतोय, अत्यंत वेगाने टाकतोय, जलद गतीचा चेंडू होता, थेट या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातातून सुटलाय
आणि त्यानंतर मात्र हे निश्चितच गणेश कृपा फायटर्स आणि त्याचबरोबर आपल्याला शेवटचा कॉल असेल आई वाघजाई 11 मुंडर. आपण लवकरात लवकर टॉस करता यायचं आहे, अन्यथा आपल्याला या ठिकाणी पेनल्टी देण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्यायची. गणेश कृपा फायटर आणि आई वाघजाई देवी 11. नरेंद्र मात्र या ठिकाणी आणखी एक चांगला चून टाकतोय. इथे मात्र यष्टीरक्षक चूक करतोय. दरम्यान एकूण धावसंख्या होती ती 49 धावा, 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतिरिक्त धाव 10 चेंडू आणि विजयाकरिता एकूण 25 धावांची गरज. 10 चेंडू 25 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, परंतु त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते. याच 2 धावांनी संघ पोहोचतोय एकूण 51 या धावसंख्येवरती. अर्धशतक धावफलकावरती झळकवताना आपण पाहतोय. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही विजयाकरिता 23 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 9 चेंडू 23 धावांची गरज. समोर मात्र आक्रमण चढवावं लागणार. आक्रमण करणार का? इथे मात्र पहा, चांगला चेंडू, चांगला फटका, मारता येत नाहीये. थेट या ठिकाणी गोलंदाज या फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न करतोय. थेट चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय, थेट चांगल्या प्रकारची फेक केली जाते. श्री गणेश कृपा फायटर्स हा संघ दाखल झालेला आहे. आई वाघजाई 11 या संघाला विनंती आहे, आपल्याला शेवटचा पुकार असेल. सागर, आपल्याला शेवटचा पुकार असेल, आपण लवकरात लवकर टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. आणखी एक चेंडू चांगला टाकल्यानंतर आत्मविश्वास उंचावलाय तो म्हणजेच गोलंदाज नरेंद्रचा. ज्या नरेंद्रच्या नावावरती गोलंदाजाचा विक्रम, मोठा विक्रम आहे आणि चांगल्या गोलंदाजाच्या तो पंक्तीत आहे, म्हणजेच बेस्ट बॉलर या पंक्तीत असणारा हात नरेंद्र मात्र या ठिकाणी हे चांगल्या प्रकारे षटक हाताळतोय. चांगलं षटक हाताळल्यानंतर आणखी एखादी धाव मिळते का याकरिता प्रयत्न केला जातोय नॉन स्ट्राईक एडवरच्या फलंदाजाकडून, कारण त्याला माहिती आहे की अवघड उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याकरिता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आता मात्र स्ट्राईक एंडला असणाऱ्या फलंदाजाला आक्रमण चढवावं लागणार आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेचा तो वापर करणार का? तशा प्रकारचा षटका ठोठावणार का? तशा प्रकारची कमाल करणार का? आणि आपल्या संघाला या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात नेणार का? त्याकरिता स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो म्हणजेच यश, ज्याने पहा आतापर्यंत चौकार षटकार खेळलेत आणि आपल्या संघाला जलद गतीने धावसंख्या वाढवण्यामध्ये ज्याचा हातखंडा आहे तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आहे. तोच फलंदाज मात्र अलॉंग द कार्पेट खेळतोय. या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण नंतर ओहो, हातात जर चेंडू असता तर निश्चितच ही एक धाव रोखत असताना देखील एक वेगळ्या प्रकारचं चित्र म्हणजे धावचीच्या स्वरूपात बाद करण्याची संधी प्राप्त झाली असती. 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 20 धावांची गरज आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज. टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय कृपा हेअर टॉनिकचे सर्व माननीय राजेंद्र दळी यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस करावा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 20 धावांची गरज आहे. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. हॅलो कॅमेरामॅन, दुसरी सेमीफायनल. एका साईडला माझ्याकडे आहे गणेश कृपा, दुसरीकडे वाघजाई ज्यांनी पहिल्यांदाच श्री गणेश कृपा, आणि दुसऱ्या साईडला ज्यांनी या चौथ्या पावमध्ये पहिलीच एंट्री मारली आणि पहिल्या एंट्रीमध्येच आपला संघ सेमीफायनलमध्ये दाखल केला, सागर शिरगावकर. सागर, नक्कीच इथपर्यंत तुझी जी एंट्री आहे ती छान झाली. आता जर नाणेफेक जिंकलीस तर तू काय घेत? बॉलिंग येशील. नक्कीच अनेक स्फोटक गोलंदाज आहेत, फलंदाज आहेत. ओमकार संसारी, विनायक कोळंकर, ओमश्री कोलगे चांगले फलंदाज आहेत. तर त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या संदर्भात कशी काय रचना केलीस किंवा काय करशील? त्यांचे डावपेच कसे असतील? त्यांना नक्कीच जपून ठेवण्याचा प्रयत्न करेन. फायनलला पोचणार नक्की. नक्कीच. एका साईडला माझ्याकडे ओमकार, श्री गणेश कृपाचा कर्णधार. ओमकार, आतापर्यंत 3 सामने झाले, 3ही सामने तो जिंकून अगदी दिमागदारमध्ये सेमीमध्ये प्रवेश केलायस. आताचा सामना हा तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. काय रचना असेल, केवढा विश्वास आहे तुला? पहिली बॅटिंग आहे तर आम्ही जास्तीत जास्त 75-80 रन करायचा प्रयत्न करू आणि डिफेन्स करू आम्ही ते रन.
नक्कीच गोलंदाजीबद्दल तुझ्याकडे 2-3 चेहरे नवीन आहेत, तर त्याचा वापर आपल्याला दिसेल का? हो 100%. नक्कीच नाणेफेक जिंकलंस तर काय घेशील? बॅटिंग. बॅटिंग घेणार आहे. तू काय घेणार आहेस? बॉलिंग घेणार आहे. पाहूया सन्माननीय राजनजी दळी साहेब. पाच चेंडू 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल दुसऱ्या उपांत्य फेरीचा श्री गणेश कृपा फायटर या संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 5 चेंडू शिल्लक आहे आणि विजयाकरिता एकूण 14 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठा षटकार आलाय आणि त्यानंतर पाहूया काय घडत आहे ते. 5 चेंडू 14 धावांची गरज. मी मगाशी म्हणालो होतो की या फलंदाजांकडे क्षमता आहे आणि ताकद देखील आहे आणि अनुभव देखील आहे. अशा अनुभवाचा वापर करताना हा आपण फलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रमोदजी गांधी. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार आर पार जबरदस्त दुसरा या ठिकाणी येतोय षटकार. 2 षटकारांच्या मदतीने मात्र या फलंदाजाचा आणि त्याचबरोबर या कोकण फायटर या संघाचा आत्मविश्वास उंचावलाय. 2 चेंडू टाकलेत, 12 धावा खर्च केल्यात आणि 12 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र समीकरण बदलत आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि विजयाकरिता गरज आहे ती म्हणजेच 8 धावांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 4. काय केलंस यार अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी कोकण कट्टाचे सगळे क्षेत्ररक्षक प्रमोदजी गांधी यांना विचारतील. परंतु जो कोकण फायटरचा फलंदाज आहे त्याला म्हणतील या चेंडू आहेत 4, धावांची गरज आहे 8, त्यामुळे तू समोरच्या गोलंदाजाची लाव वाट अशा प्रकारची या ठिकाणी पुकार येते. ती म्हणजेच आपण बरोबर सीमारेषेवरतून ती पुकार आहे ती म्हणजेच कोकण फायटर या संघाची. कोकण फायटर हा संघ विजयाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. 4 चेंडू 8 धावांची गरज. प्रमोदजी गांधी यांच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. प्रमोदजी गांधी स्वतः संघ मालक आहेत आणि संघ मालकांकडून ही गोलंदाजी केली गेली आहे. 2 ते 3 पावलांचा रदप आहे. समोर मात्र स्थिरावलेला आणि ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, तिसरा षटकार आला तर हेमंत हॉटेल एक्झिक्युटिव्ह यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी एक आकर्षक अशा प्रकारचं आणि स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन असणार आहे. त्या भोजनाचा आम्ही जे मेनू आहे ते हळूच सांगणार आहोत, परंतु अजूनही हॅट्रिक ऑन असणार आहे. सिक्सरची हॅट्रिक होणार का? षटकारांचा सलग 3 षटकार ठोठावणार का? सलग 3 षटकार ठोठावले तर मात्र व्हेज थाळी असेल, त्याचबरोबर पनीर चिल्ली असेल, त्याचबरोबर लॉलीपॉप A1 कॉम्बो असेल, A1-2 कॉम्बो असेल. अशा पद्धतीने वेगवेगळ्या थाळ्या आहेत. 3 षटकार ठोठावणार का? तशाच प्रकारचा फटका आहे, परंतु हा चेंडू 1 बाउन्स दण करत सीमापार होतोय. येतो चौकार. आता मात्र समीकरण बदलतंय. विजयाकरिता गरज असेल ती म्हणजेच 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज असताना आता मात्र या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट झाला. बघूया टाळ्या कशा वाजतात त्या. जबरदस्त अशा प्रकारचा आपण सामना पाहिला. असं वाटलं होतं कोकण कट्टा हा संघ थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होईल, परंतु अंतिम क्षणाला मात्र चित्र थोडंसं बदललंय. मैदानात कोणीही जायचं नाहीये. मैदानात कोणीही जायचं नाहीये. जे खेळणारे खेळाडू आहेत तेवढेच जातील. सामना संपल्यानंतर देखील इतर खेळाडू मैदानात जाणार नाहीयेत. ज्यांचा सामना सुरू आहे तेवढेच जातील. सामना संपल्यानंतर सगळेच्या सगळे बाहेर येतील. पुन्हा एकदा 3 चेंडू 3 धावांची गरज. प्रमोद गांधी गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू आहे, मोठा फटका, हवेत चेंडू आहे, सुरक्षित फटका आहे. या चेंडूवरती निश्चितपणे 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 73. विजयाकरिता फक्त 1 धावेची गरज आहे. या सामन्यात जो विजयी ठरेल तो थेट या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत दाखल होणार आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 धावेची गरज आहे. समोर मात्र पहा स्थिरावलेला फलंदाज, ज्याच्या हातामध्ये पहा एक चांगल्या प्रकारची कौशल्य ठासून भरलेली आहेत. अशा प्रकारचा कौशल्य ठासून भरलेला हाच या ठिकाणचा फलंदाज आपण या प्रमोदजी गांधी यांचा खरपूस समाचार घेतो. शेवटच्या षटकात चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण पहा आता मात्र पुढे बोलावलं गेलंय. ते पांगवण्याऐवजी अरुंद अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आता पाहूया 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आल्यानंतर कशा प्रकारचा चेंडू टाकला जाणार. 2 चेंडू 1 धावेची गरज. समोर मात्र पहा स्थिरावलेला फलंदाज आहे, ज्याच्या बॅट मधून आपण चौकार षटकार पाहिलेत. अशा प्रकारचा फलंदाज कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. थेट हलक्या हाताने खेळतोय आणि
आपल्या संघाला या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत दाखल करतोय. अर्थातच हा एक चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने आपला संघ थेट अंतिम फेरीत दाखल करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलतोय. तो फलंदाज होता. अर्थातच यशने यशस्वी कामगिरी केली आणि आपल्या संघाला या स्पर्धेत अंतिम फेरीत नेऊन ठेवतोय. कोकण फायटर्स हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. यानंतरचा सामना आई वाघजाई देवी 11 मुंडर विरुद्ध श्री गणेश कृपा